स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेल्या दीड महिन्यापूर्वी नगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्याच वेळी संपूर्ण पंढरपूर तालुका आणि शहरातल्या तमाम विठ्ठल परिवार वरती प्रेम करणारे, विचारधारेवरती प्रेम करणाऱ्या सर्व गाव पातळीच्या कार्यकर्ते असतील, शहरातले सर्व आजी माजी सन्माननीय नगरसेवक पदाधिकाऱ्यांचं भूमिका ही होती की कुठं तर आपण परिवारानं एकत्रित येऊन येणाऱ्या सगळ्या निवडणुका त्या ठिकाणी लढल्या पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातनं नगरपालिकेच्या वेळी सुद्धा आमच्या त्या ठिकाणी चर्चा बैठका त्या दरम्यान झाल्या आणि जे काय आमच्या परिवारातले एकत्रित येऊन लढण्याच्या बाबतीत आम्ही एकत्रित पण आलो. त्यानंतर काही भूमिका झाल्या हे आपल्याला सगळ्यात श्रुत आहे. त्यानंतर देखील आम्ही आमच्या परिवारातल्या एकमेकांचं चर्चा असतील, एकमेकांच्या जे हितगुज ठेवून नगरपालिकेची निवडणूक यशस्वी करण्यामागे विठ्ठल परिवाराने सगळ्याच त्याच्या पाठीशी असणारी नेते मंडळी सगळ्यांनी साथ देऊन ही नगरपालिकेची निवडणूक जिंकली. त्यानंतर आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. त्या बाबतीत परत एकदा ग्रामीण भागाने सांगितलं की नगरपालिकेला तुम्ही त्या ठिकाणी काय वेगळ्या भूमिका झाल्या असतील, पण भूमिका जरी बदलल्या असतील तर मनभेद कधीच त्या ठिकाणी नव्हते. या झेडपीला तुम्ही एकत्रित येऊन लढलं पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे, तरच नगरपालिकेसारखी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये काम करणाऱ्या लढणाऱ्या कार्यकर्त्याला बळ मिळेल, ताकद मिळेल. या दृष्टिकोनातनं एकत्रित येण्याच्या बाबतीत मग दिलीप बापू असतील, नागेश काका असतील आणि तालुक्यातले असंख्य अनेक वडीलधारी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यासाठीचा आग्रह अट्टास होता. त्या बाबतीत आम्ही उद्याची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक एक दिलानं एकत्रित येऊन परिवार म्हणे एकसंघपणे येऊन लढवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. राज्याचे कर्तव्यदक्ष आणि महाराष्ट्राचे दादा अजितदादा पवार साहेबांचं विमान अपघातामध्ये त्या ठिकाणी निधन झालंय. त्या सर्वप्रथम मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि या निवडणुकीमध्ये जसं आता भगीरथदादांनी सांगितलं की नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये देखील आम्ही एकत्र येण्यासाठी, परंतु काही गोष्टीमुळं आम्हाला, परंतु आमचा जो उद्देश होता तो आपण सगळ्यांनी सर्वश्रुत आहे की यशस्वी त्या ठिकाणी होण्यामध्ये त्या ठिकाणी कुणी मागं पुढं थांबायचं, परंतु त्या ठिकाणी समोरच्याचा त्या ठिकाणी फायदा नाही झाला पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली. आणि त्यामध्ये दादांना खूप मोठं यश आलं, त्यामध्ये आम्हाला आनंद आहे. आणि तीच पुन्हा चूक होऊ नये म्हणून आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र पुन्हा येण्याच्या संदर्भातल्या चर्चा झाल्या आणि आमचा निर्णय झाला. आणि आम्ही त्या ठिकाणी आता आपल्याला यादी त्या ठिकाणी देतील, त्या यादीनुसार आम्ही ही युती आमची एकत्र त्या ठिकाणी आम्ही काही ठिकाणी घड्याळ, काही ठिकाणी तुतारी आणि रिक्षा आणि जे चिन्ह आमच्या उमेदवाराचे असतील त्या उमेदवाराच्या चिन्हाला एकत्ररित्या प्रचार करून ही जिल्हा परिषद पंचायत समिती, आपल्याला माहिती असेल की औदुंबरावांच्या काळानंतर ही पंचायत समितीवरती एकाच बाजूची त्या ठिकाणी सत्ता आहे आणि त्याला आम्ही एकत्र आल्याशिवाय त्या ठिकाणी बाजूला सरता येणार नाही. गावगाड्यातल्या सर्व लहान मोठ्या थोरांची अपेक्षा होती आणि मग त्या सर्वांचं मन आणि आम्हाला देखील त्या ठिकाणी संवाद साधत असल्यामुळे दिलीप बाप्पू असतील, नागेश काका असतील, अनेक ज्येष्ठांनी आमचा सर्वांचा समेट घडवून यामध्ये पुढे येण्याची आमच्या सर्वांची जी मनातली भावना होती ती प्रत्यक्षात आज आपल्या समोर इथे ही निवडणूक आम्ही एकत्रितरित्या लढू आणि यश हे आम्हाला नक्की येईल. ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं अजितदादांनी जो आम्हाला दिलेला संदेश होता, दादांच्या घड्याळाच्या समोर त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढत असल्यामुळं दादांना ह्या निवडणुकीमध्ये ह्या निवडून आलेल्या उमेदवाराच्या वतीनं आम्हाला श्रद्धांजली अर्पण करायची आहे. संधी यात मिळती, या माध्यमातून आम्ही निवडणुकीला पुढे जातोय. आता दादा, आम्ही, बापू, काका, आम्ही सर्वजण त्या ठिकाणी एकसंघ या निवडणुकीला आम्ही यश संपादन करू असा आम्हाला विश्वास आहे.